म्हणजे राग यायलाच नको. अरे बाबा, पण मी काही साधू संत वगैरे नाही. आणि राग न येणारी माणसं सुखी असतात का? समजा मी रागवलो नाही तर लोक माझा वापर करून घेतील की नाही? मला कसपटा समान लेखतील. मला माझा काही स्वाभिमान आहे का नाही? मी टोटली कन्फ्युज्ड आहे. इतकं शांतपणे रमेशने ज्या वेळेला प्रशांतला विचारलं त्यावेळेला प्रशांतला खूप बरं वाटलं आणि त्यांनी ते रमेशला सांगितलं. रमेश, तुझ्यात किती फरक पडला आहे ते कळतं आहे का? हे कशाने घडलं तर तुझ्या माइंडफुलनेसच्या सरावाने. राग आल्यानंतर तुला ते कळतं आहे आणि तू मनात 10 आकडे मोजतोस. त्यामुळे तुझ्या बीपीतही फरक पडलेला आहे. हे बघ, कोणतीही भावना वाईट नाहीच आहे मुळे. ती भावना कोणत्या तरी कारणामुळे आहे. ती भावना कोणती तरी मेसेज घेऊन येते आहे. फक्त तो मेसेज आपल्याला वाचता आला पाहिजे. भावना ही रक्षक सुद्धा ठरू शकते. त्यामुळे राग हा पाहिजे. हे वाक्य ऐकून रमेशला खूप बरं वाटलं की राग येणं यात काहीही वाईट नाही. पण रागाचा वापर कसा करायचा हे आत्ता प्रशांत सांगणार आहे. त्याच्यामुळे हा भाग शेवटपर्यंत ऐका. चॅनलला सबस्क्राईब करून नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये सामील व्हा. सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. प्रशांतने रमेशला सांगितलं, हे बघ, राग तुम्हाला सांगतो की तुमच्यावर काहीतरी अन्याय होतो आहे किंवा तुमच्या मार्गात काहीतरी अडथळा येतो आहे. कोणीतरी चुकीचं वागतं आहे. तुम्हाला योग्य पद्धतीने पावलं टाकायला हवी आहेत. तुम्हाला जर राग आला नाही तर या गोष्टी कळणारच नाही, अन्यायाची जाणीव होणारच नाही. बघ आपली पूर्वीची लोक जर अन्यायाने पेटून उठली नसती तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं का? पण ते नुसतेच रागावले नाहीत, त्या पद्धतीने त्यांनी पावलं उचलली, काम केलं, म्हणून आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. शिवाजी महाराज पण ह्याच पद्धतीने वागले. आणि ज्या वेळेला लक्षात आलं की आपल्याला हवं तसं आत्ता होणार नाही आहे, कारण आपल्यात तेवढी ताकद नाही, त्यावेळेला त्यांनी तह पण केला, पण रागाचा विधायक वापर केला. हा राग स्वतःवरचा सुद्धा असू शकतो ना, की मला हे करता येत नाहीये, आज माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून आपल्या घरातल्या कोणाचा तरी जीव गेला. मग ती व्यक्ती लहान असेल तर ती धडाडीने पुढे शिकेल, डॉक्टर होईल, लोकांसाठी काम करेल किंवा पैसे कमवेल, मोठं हॉस्पिटल उभं करेल आणि लोकांसाठी सुविधा उपलब्ध करून देईल. जर रागाचा वापर योग्य पद्धतीने केला नाही तर तो तुम्हाला निश्चित मारक ठरतो. म्हणजे राग तुम्हाला तारेलही आणि मारेलही. सोपं उदाहरण घे, वीज, इलेक्ट्रिसिटी. ती तुमचा जीव पण वाचवते. व्हेंटिलेटरवर असलेला माणूस वाचतो, कारण व्हेंटिलेटर इलेक्ट्रिसिटी वरतीच चालतो ना. पण तोच विजेचा झटका तुम्हाला मारू पण शकतो. आग तुम्हाला पूर्णपणे जाळू शकते किंवा संयत आग जी तुम्हाला उत्कृष्ट जेवण देऊ शकते. तिची आग जरा जरी मोठी झाली तर तुमचं जेवण जळू शकतं. त्याच्यामुळे जी गॅसची फ्लेम आहे, जेवढा गॅस पेटतो आहे तो त्या पदार्थासाठी किती ठेवायचा ते त्या स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला माहिती असतं.
त्यामुळे त्या पद्धतीने ती कमी जास्त ती आग करत असते. त्याचप्रमाणे रागाचं सुद्धा आहे. तो राग कुठे, कधी, किती, कसा, कोणावर काढायचा हे माहिती पाहिजे. हे शास्त्र आहे की नाही, ते योग्य पद्धतीनेच वापरलं गेलं पाहिजे. मुलांचा राग येतो आणि तुम्ही तावातावानी बोललात तर काय होईल? तुमचे नातेसंबंध बिघडतील ना. पण मला राग आलेला आहे हे त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचायला पाहिजे ना. ते जर तुम्ही सांगितलं तर तुम्ही योग्य पद्धतीने संवाद करू शकाल. ह्याच्यासाठी त्या व्यक्तीचं म्हणणं तुम्हाला मान्य असायला पाहिजे आणि तुम्ही बोलायचंच नाही किंवा तावातावानी बोलायचं, हेही बरोबर नाही ना. रमेशला हे पटलं आणि रमेश म्हणाला, आता मात्र माझा राग मी कंट्रोलमध्ये आणीन. त्यावेळेला प्रशांत म्हणाला, बघ परत आपण ही चूक करतो आहोत. आपल्याला ही गोष्ट लक्षातच येत नाही की आपण कोणतीही भावना कंट्रोल करायची नाहीये. साधी गोष्ट आहे. फॅनला रेग्युलेटर असतो. जर नुसताच फॅनचं बटन चालू केलं किंवा बंद केलं आणि आपल्याला हवी तेवढी हवा मिळाली नाही, तेवढा वारा मिळाला नाही, तर ते चालतं का आपल्याला? म्हणून तर तिथे रेग्युलेटर दिलेला आहे आणि जेवढी हवा आपल्याला हवी तेवढाच रेग्युलेटर आपण 1, 2, 3, 5 वरती फिरवतो. म्हणजेच गॅस आपण जो लावतो तो त्या पदार्थाप्रमाणे कमी जास्त करतो आणि मग योग्य पद्धतीने पदार्थ शिजतो. म्हणजे आपण रेग्युलेट करतो, नियमन करतो. पंख्याचं असो किंवा शेगडीचं असो. तसंच भावभावनांचं पण आहे. आणि म्हणून तर आपण म्हटलं ना की राग कुठे, कधी, कसा, किती यायला पाहिजे ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे रागाला आपण कधीच कंट्रोल करणार नाही आहोत. रादर कोणत्याच भावनेला कंट्रोल करायचं नाही, तर आपल्याला त्याचं नियमन करायचं आहे. आता हे नियमन केल्यामुळे आपण मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याकडे वाटचाल करतो. नियमन केल्यामुळे आपला प्रेशर कुकर होत नाही. नाहीतर मी रागावर कंट्रोल केलेला आहे, मी रागावणारच नाही, पण राग येणार नाही असं होणार नाही. मग राग आपण जर आतल्या आत तो ठेवला तर त्याचं प्रेशर जास्त होईल आणि मग बाकीच्या गोष्टींना सुरुवात होईल. जसं राग वाढून BP वाढतं आहे, तसंच आतला राग व्यक्त न केल्यामुळेही BP वाढेल. त्यामुळे मघाशी जे बोललो त्या पद्धतीने आपल्याला राग व्यक्त करावा लागेल. आता या रागाचं नियमन कसं करायचं हे पुढच्या भागामध्ये आपण बघूयात. त्यामुळे पुढचा भागही बघा आणि मागचा भागही बघा. म्हणूनच आपण अँगर मॅनेजमेंटची ही सिरीज घेऊन येतो आहोत. लवकरच भेटूयात. तोपर्यंत अच्छा.